हे बघा, मुख्यमंत्र्यांना हे म्हणायला काम आहे. मुख्यमंत्र्यांना वरनं पॉइंटर देतात आणि ते पॉइंटर देतात त्याच्यावरनं मुख्यमंत्री बोलतात. पण जर आपण लॉजिकनी बघितलं तर एका बाजूला आपल्याला कळेल की आपण 6 डिसेंबरला बघितलं तर खूप मोठा पैशाचा लूटमार होतो, खूप मोठ्या प्रमाणात करप्शन होतं. जितके पोर्टेबल टॉयलेट्स दाखवले जातात तितके पोर्टेबल टॉयलेट्स उपलब्ध केले जात नाहीत, पाण्याची व्यवस्था केली जात नाही, औषधांची व्यवस्था केली जात नाही. ही व्यवस्था सरकारने करणं कामाचं आहे, पण त्याच्याहून महत्त्वाचं ही व्यवस्था चैत्यभूमीवरती काम करणाऱ्या आणि आंबेडकर भवनवर राजगृहावरती काम करणाऱ्या समता सैनिक दल आणि व्हॉलेंटियर्स ही लोकं हे काम करताना दिसतात. तर मोठ्या प्रमाणावरनं सरकारकडनं गैरसुविधा होतात. मोठ्या प्रमाणावरती 6 डिसेंबर आणि 14 एप्रिलचं जे महानगरपालिकेचं बजेट असतं त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणाचा भ्रष्टाचार खाऊन अधिकाऱ्यांकडनं आणि नेत्यांकडनं पैसे खाण्याचा प्रकार होतो. मागच्याच 6 डिसेंबरला वंचित बहुजन आघाडीचे स्वप्नील जवाळगेकर म्हणून आहेत मुंबईचे, त्यांनी ते सगळं प्रकरण उघडकीस आणलं होतं आणि या अधिकाऱ्यांना तोंडघाशी पाडण्याचं काम मागच्याच 6 डिसेंबरला केलं होतं. आणि ह्या 14 एप्रिलला पण पुढच्या 2 दिवसामध्ये आपल्याला भ्रष्टाचार कसा होतो याचे रिपोर्ट्स येताना दिसतीलच.